ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आज आपण चित्तशक्ती विलास या ग्रंथाचा अभ्यास करण्यास सुरुवात करत आहोत. हा ग्रंथ स्वतः बाबा मुक्तानंद यांनी लिहिला आहे. ह्या ग्रंथाची प्रस्तावना आपण वाचूयात. भारतवर्षामध्ये अनेक संत महात्मे आणि ऋषीमुनी होऊन गेले, आजही आहेत आणि पुढेही होतील. भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेच आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्मग्लानी होते आणि अधर्म बळावतो तेव्हा तेव्हा मी स्वतः देह धारण करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनांचे संरक्षण व्हावे, दुर्जनांचा नाश व्हावा व धर्माची संस्थापना व्हावी यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेत असतो. याच न्यायाने ज्या ज्यावेळी आपल्याला संतांची जरुरी पडली त्या त्यावेळी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते आपल्यासमोर साक्षात उभे राहिले आहेत. प्रत्येक संत महात्म्याने आपली आत्मानुभूती, आपले दैवी अनुभव स्वतःच्या एका विशिष्ट अलौकिक शैलीत लिहिले आहेत आणि गायले आहेत. महाराष्ट्राच्या साऱ्या संतांनी आपल्या स्वरूप साक्षात्काराचा हृदयंगम अनुभव आपल्या अभंगवाणीने अभंग रूपात गायला आहे. स्वामी मुक्तानंद परमहंस हे 20व्या शतकातील याच परंपरेचे एक थोर संत होत. ते ब्रह्ममय जीवन जगले आणि अंती ब्रह्मातच लीन झाले. आपल्या आयुष्याचा बराचसा काळ स्वामी मुक्तानंदांनी महाराष्ट्रात घालविला. महाराष्ट्राच्या संतांनी मला इथे बांधून ठेवले आहे असे ते वारंवार म्हणत. शिर्डी, आळंदी, पंढरपूर ही त्यांची आवडती तीर्थक्षेत्रे. नशिराबादचे चिपरू अण्णा, पंढरपूरचे नरसिंग महाराज, चाळीसगावचे हरिगिरी बाबा आणि इतर समकालीन सिद्धपुरुष हे त्यांचे सगळे सोयरे. मराठवाड्यातील देवगिरीशी तर आपला गतजन्मीचा ऋणानुबंध असल्याचे ते सांगत. आपल्या विश्वयात्रेतही ते ज्ञानेश्वर तुकारामांना विसरले नाहीत. आपल्या उपदेशामृतात या थोर थोर संत कवींच्या वचनामृतांचा तर त्यांनी मुक्तपणे वापर केलाच, पण पश्चिमेकडील आपल्या ठिकठिकाणच्या आश्रमात त्यांचे पुतळे देखील उभारले. मराठी संत वाङ्मयाचा त्यांचा गाढा अभ्यास आणि त्यांच्या शिकवणीवर या संत श्रेष्ठांच्या विचारांचा उमटलेला खोल ठसा पाहून न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी प्रेसने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या गुरुदेव रानड्यांच्या मिस्टिसिझम इन महाराष्ट्र या ग्रंथासाठी त्यांची प्रस्तावना मुद्दाम मागून घेतली. मराठी संत वाङ्मयापैकी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथांचा तर त्यांच्या शिकवणीवर विशेष प्रभाव पडला होता. अमृतानुभवातील ज्ञानबंधू ऐसे शिव सूत्राचे निमिघे म्हणितले असे सदाशिवे. अध्याय 16 ओवी क्रमांक 3 या ओवीत त्यांनी स्वतःला अभिप्रेत असलेल्या सिद्ध सिद्धांताचे स्पष्ट प्रतिबिंब दृष्टीस पडल्यावर काश्मीर शिवाद्वैत सिद्धांताचा शिवसूत्र हा मूळ ग्रंथ श्री बाबांनी शोधून काढला व ज्ञानेश्वर महाराजांच्या या रसाळ ओवीत गुंफलेले ज्ञानबंधह हे शिवसूत्र नेमके पकडले. कित्येक शतकांपूर्वी दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना काश्मीरसारख्या अतिदूर आणि दुर्गम प्रदेशांतील शिवोत्पल पर्वतावर दडलेल्या शिवसूत्रांचा महाराष्ट्रातल्या या बालयोगेश्वराने आपल्या ग्रंथात उल्लेख करावा याचे श्री बाबांना
राहून राहून कौतुक वाटे. तो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचिये सरोमरी चारुस्थळी एकाहारी एकांगाची. अमृतानुभव अध्याय 2 ओवी क्रमांक 1. ही श्री बाबांनी आत्मसात केलेल्या स्पंदशास्त्राशी जुळणारी ज्ञानेश्वर महाराजांची दुसरी ओवी. आदिपुरुष परमात्मा प्रीतीच्या उल्हासाने आपणच प्रकृतिरूप झाला असून प्रकृती आणि पुरुष भिन्नपणे प्रतीत होत असली तरी ती एकरूपच आहेत, हा या ओवीचा सरळ अर्थ आहे. शक्तिश्च शक्तिमांश्चैव पदार्थद्वयमुच्यते. शक्तयोश्च जगत्कृत्स्नं शक्तिमांश्च महेश्वरः. या स्पंदशास्त्रातील सिद्धांताचाही नेमका हाच अर्थ आहे. शिव आणि शक्ती म्हणजेच पुरुष आणि प्रकृती हे दोन वेगवेगळे पदार्थ भासत असले तरी ते एकरूपच आहेत. परमशिव सर्वशक्तिमान असून हे विविध वैचित्र्यांनी नटलेले विश्व म्हणजे त्याच्या शक्तीचा विस्तार आहे, विलास आहे. हा या श्लोकात स्पष्ट केलेला सिद्धांत श्री बाबांनी प्रत्यक्ष अनुभवून आचरणात उतरविला होता. त्यांच्या दृष्टीला दृश्य जगत हे केवळ चितशक्ती विलास रूपच भासत असे. संसाराला कंटाळून कोणी गृहत्यागाच्या गोष्टी बोलू लागला की कृष्ण सुतांच्या निवडक काव्यपंक्तींचा निर्वाळा देऊन ते त्याचे समाधान करीत. साधक जग हे बाधा नाही यापासून तुझं लेश, का रे तुझला याचा द्वेष. हरी हा आपणाची जग झाला वगैरे पदे म्हणताना त्यांमधील भावार्थाने त्यांचे प्रसन्न मुखमंडल अधिकच प्रफुल्लित दिसू लागे. सिद्धयोग म्हणजे शुद्ध विज्ञान आहे. वैज्ञानिक ज्याला एनर्जी म्हणतात त्यालाच सिद्ध महात्मे चैतन्य किंवा शक्ती म्हणतात असे ते स्वानुभवाने सांगत. एनर्जी आणि यच्चयावत जड पदार्थ हे एकच आहेत. एनर्जीचे घनद्रव्यात आणि घनद्रव्याचे एनर्जीत रूपांतर करण्यात आम्ही आता यशस्वी झालो आहोत असे आधुनिक अणुशास्त्रज्ञ म्हणतात. परंतु त्यासाठी लक्षावधी रुपये खर्चून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा बांधाव्या लागल्या. श्री बाबांनी आपल्या शरीराचीच प्रयोगशाळा करून सद्गुरू कृपा प्रसादाने या सर्व खल्विदम ब्रह्म सिद्धांताचा पूर्ण साक्षात्कार प्राप्त करून घेतला आणि आपल्या कृपाप्रसाद रूपाने तो हजारो साधकांना मुक्त हस्ताने वाटला. साधकांना साधनेच्या विषयाचे पूर्ण ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी आपली स्वतःची साधना आणि साध्य या संबंधी तपशीलवार माहिती अगदी साध्या आणि रसाळ भाषेत प्रस्तुत ग्रंथात लिहून ठेवली आहे. मूळ हिंदी भाषेत लिहिला गेलेला हा चितशक्ती विलास ही त्यांनी मोक्षमार्गाच्या यात्रिकांना दिलेली एक बहुमोल देणगी आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. आता महाराष्ट्र भाषेमध्येही त्याचा अनुवाद प्रसिद्ध करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आत्मसाक्षात्काराच्या दिव्य अनुभूतीचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गणू. हरी पाहिला रे सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. श्री बाबांना आलेल्या आत्मानुभूतीच्या विस्मयकारक तपशिलाने भरलेला हा त्याच दिव्य प्रसादरूप ग्रंथ वाचून मुमुक्षु वृत्तीच्या वाचकांनाही आपल्या आयुष्यात एक सोनियाचा दिवस उजाडला आहे. आपल्याला भगवंताचे शब्दरूप सगुण दर्शनच होत आहे असे वाटल्या वाचून राहणार नाही. संत कबीर म्हणतात, गुरुबिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. मृत्यूला पार करून अमृतत्वाकडे जाण्याचा मार्ग मोठा बिकट आहे. गुरुशिवाय कोण वाट दाखवणार. कबीरांचे हे बोल यथार्थ आहेत. गुरुकृपेनेच आपल्या साधनेला सुरुवात होते. गुरुकृपेनेच आपण तिच्या टिकाव धरू शकतो आणि गुरुकृपेनेच ती पूर्ण होऊ शकते. 1969 सालच्या उन्हाळ्यात बाबांना काही भक्त मंडळी महाबळेश्वरी घेऊन गेली होती. परंतु
तिथेही बाबांनी आपला कर्मयोग सोडला नाही. त्या थंड हवेच्या ठिकाणी आराम करण्याऐवजी केवळ साधकांना मार्गदर्शन व्हावे या शुद्ध हेतूने प्रेरित होऊन आपल्या साधनकालातील सर्व प्रकारच्या अनुभवांनी समृद्ध असे आपले आत्मचरित्र तिथल्या मुक्कामात त्यांनी लिहून काढले. बाबांची साधना त्यांच्या शरीराच्या रोमरोमात संपूर्ण उतरली होती. त्यामुळे चित्तशक्तीच्या स्फुरणाने त्यांच्या अंतःकरणात उमटणारा प्रत्येक बोल सजीव होऊन त्यांच्या लेखणीतून प्रगट होत गेला. खरे म्हणजे संत महात्मे आपल्या आत्मसाक्षात्काराचे रहस्य इतके उघड करून सहसा दाखवित नाहीत, परंतु साधकांच्या आत्मोन्नतीला मदत व्हावी या करुणेपोटी श्री बाबांचा हा प्रेमरूप ग्रंथ निर्माण झाला. कारण वेदांनी ज्याचे गुह्यातिगुह्य आणि सूक्ष्मातिसूक्ष्म असे वर्णन केले आहे, तो परमात्मा श्री बाबांनी भगवान श्री नित्यानंदांच्या शक्तिपात रूपी गुरुकृपेने सगुण स्वरूपात प्रत्यक्ष पाहिला होता आणि निर्गुण स्वरूपात प्रत्यक्ष अनुभवला होता. सगुण निर्गुण एक गोविंदुरे या शब्दांत ज्या अनिर्वचनीय सत्याचे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आहे, त्याचा पूर्ण साक्षात्कार झाल्यानंतरच त्यांनी श्री गुरूंच्या आदेशावरून जगदुद्धाराच्या कार्याला सुरुवात केली. ज्याचा चिन्मयी नीलबिंदू असा या ग्रंथात बाबांनी वारंवार उल्लेख केला आहे, त्या नीलाचे एकदा दर्शन झाले की नंतर तोच सतत दिसत राहतो. आज बाबा समाधिस्थ झाले असले तरी शक्तिपातद्वारा सर्वांना सतत दिसत सर्वांना सतत आत्मानुभव देत आहेत. आत्मानुभूतीशिवाय जीवन व्यर्थ आहे. खरा साधक या अनुभूतीसाठी तळमळत असतो. श्री एकनाथ महाराजांनी ही तळमळ पुढील शब्दांत व्यक्त केली आहे. कसा माला टाकुणी गेला राम, रामाविन जीव व्याकुळ होतो, सुचत नाही काम. रामाविन मज चैन पडेना, नाही जीवासी आराम. एका जनार्दनी पाहुनी डोळा, स्वरूप तुझे घनश्याम. श्री बाबांच्या सानिध्यात हे घनश्यामल आत्मदर्शन सहज होत असे. आज बाबांच्या सगुण दर्शनासाठी जीव व्याकुळ होत असला तरी सुद्धा हा ग्रंथ म्हणजे देखील त्यांचे एक सजीव स्वरूपच आहे. गुरुकृपेने शक्तिपात दीक्षा प्राप्त होऊन कुंडलिनी जागृत झाली म्हणजे साधकाला अनेक दिव्य दर्शने होऊ लागतात, अनेक आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात. त्यांचे यथार्थ ज्ञान झाले नाही तर साधक भलत्याच मार्गाला लागण्याचा संभव असतो. यासाठी श्री बाबांनी या अलौकिक ग्रंथात या विषयाचे संपूर्ण विश्लेषण केले आहे. तरीसुद्धा हे पुस्तक म्हणजे माझ्या अनुभवांचा एक बिंदू मात्र आहे असे बाबा नेहमी म्हणत. परंतु बिंदू सिंधूहून भिन्न असत नाही. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना एका अनुभूत आनंद स्पंदनाने शरीर पुलकित होऊ लागते. हे स्पंदन म्हणजेच गुरुप्रसाद, गुरुकृपा प्रसाद. हे स्पंदन म्हणजेच गुरुकृपा प्रसाद. श्री बाबांच्या महाबलेश्वरच्या मुक्कामात अंतरशक्तीच्या प्रेरणेने जेव्हा हा दिव्य ग्रंथ जन्माला आला, तेव्हा त्यांची काही निकटवर्ती भक्त मंडळी त्यांच्याच आदेशाने, त्यांच्याच प्रेरणेने हा ग्रंथ लिहून काढण्यात निमित्त मात्र बनली. बाबा बोलत गेले, मंडळी लिहित गेली. त्यांपैकीच आमचे प्रिय श्री दादा यंदे हे एक. बाबा त्यांना नेहमीप्रमाणे दादा म्हणून हाक मारीत. ते जेव्हा आश्रमात जास्त दिवस राहू लागले तेव्हा श्री बाबांनीच त्यांना मराठी वाचकांच्या कल्याणासाठी या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याची प्रेरणा दिली. सिद्ध योगामध्ये सर्व काही गुरुच्या प्रेरणेनेच होत असते. योग्य वेळ आली म्हणजे सर्व काही घडून येते असे बाबा नेहमी सांगत असत. योग्य वेळ आली म्हणजे सर्व काही घडून येते असे बाबा नेहमी सांगत असत. तशी वेळ आल्याबरोबर हा मराठी अनुवाद प्रसिद्ध होत आहे. चित्तशक्तिविलास हा आम्हाला श्री बाबांच्या जीवनातला एक चमत्कार वाटतो. त्यांच्या अनुकंपेनेच त्यांच्या जीवनाचे सखोल दर्शन घेण्याची दुर्लभ संधी या ग्रंथामुळे आपल्याला प्राप्त झाली आहे. या ग्रंथात उद्धृत केलेले आध्यात्मिक अनुभव केवळ आपल्यालाच येऊ शकले असा दावा बाबांनी कधीच केला नाही. उलट ते नेहमी म्हणत असत की गुरुप्रसाद प्राप्त झाला की साधकाला हे अनुभव आपोआप येऊ लागतात. बाबा एक महान गुरु होते. त्यांची अमृतवाणी, त्यांचे अक्षर वाङ्मय व त्यांची अमर जीवनगाथा साधकांना निरंतर साथ करत राहील.
असंख्य भक्तांच्या हृदयात मात्र त्यांनी आपले स्थान दृढ केले आहे. ज्ञानेश्वर महाराजांसंबंधी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या पुढील अभंगानेच या महान सिद्ध पुरुषाची थोरवी गाता येईल. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, मनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरासी काय थोरपण, पायींची वाहन पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुढे. तुका म्हणे नेने युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रस्तावना लिहिली आहे स्वामी चिद्विलासानंद. आता पुढे आपण अनुक्रमणिका वाचूया. अनुक्रमणिका. प्रस्तावना. हृदगत मंगलकामना, श्री गुरुदेवांची प्रार्थना, समर्पण आमुख असे हे पहिले 6 मुद्दे आहेत. आणि हे मुद्दे झाल्यानंतर प्रथम खंड सुरू होतो. त्याचं नाव आहे सिद्ध मार्ग. त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत त्याची सूची बाबांनी इथे दिलेली आहे. पहिलं प्रकरण आहे परमात्मा प्राप्तीचा उपाय. त्यामधील मुद्दे आहेत संसार सुखासाठी ध्यानाची आवश्यकता, प्रपंचात परमार्थ, गुरुचे महात्म्य, चितिकुंडलिनी माता, साधना, सिद्धपीठाचे महत्त्व, गुरु ध्यान, चित्त, माझी ध्यान साधना. हे पहिल्या प्रकरणातील मुद्दे आहेत. दुसरं प्रकरण आहे माझे साधना काळातील अनुभव. त्यामध्ये आपण शिकणार आहोत दिव्य दीक्षा, मनाची भ्रमिष्ट स्थिती, रक्तेश्वरी, तंद्रालोक, इंद्रिय विकार, योगिक क्रिया, श्वेतेश्वरी, कृष्णेश्वरी, सर्पदंश, नरक आणि यमराजाचे दर्शन, बिंदुभेद, इंद्रलोकी गमन, प्रतीक दर्शन, नीलेश्वरी, सर्वज्ञलोक, सिद्धलोकी गमन, सुवर्णकमल मस्तकावर पडते, पितृलोक, नादलोक, नीलपुरुषाचे दर्शन म्हणजे सगुण साक्षात्कार, मरणभय, सच्चिन्मय निलिमा, सच्चिन्मय निलिमा, ज्ञानोदय, साक्षात्कार, चिद्विलास. हे दुसऱ्या प्रकरणातील मुद्दे आहेत. असा हा 2 प्रकरणांचा पहिला खंड बाबांनी लिहिलेला आहे. द्वितीय खंडामध्ये मुद्दे आहेत सिद्धानुशासन. ह्या शीर्षांतर्गत 8 मुद्दे बाबांनी लिहिले आहेत. ते म्हणजे 1 सिद्धांचा आदेश, 2 सिद्ध विद्यार्थ्यांची जगत क्रीडा, 3 बकध्यान, 4 मी माझे सोडा घर नव्हे, 5 प्रेमसाधना, 6 सर्व सिद्धीचे मूळ गुरुप्रसन्नता, 7 सहजावस्था, 8 आशीर्वाद. त्यानंतर परिशिष्ट पहिले बाबांनी लिहिलं आहे. त्यामध्ये सिद्ध विद्यार्थ्यांचे काही अनुभव या शीर्षकांतर्गत 5 सिद्ध विद्यार्थ्यांचे अनुभव दिलेले आहेत. पहिला आहे संत संगती अमोघ आहे, कुमारी निर्मला ठक्कर. दुसरा अनुभव आहे सिद्ध योगाच्या मार्गावर, कुमारी पन्ना नायक. 3 भाग्यवती मी, कुमारी मालती शेट्टी. 4 माझे जीवन परिवर्तन, नोनी पटेल. 5 तारणहार गुरुदेव, दिलीप पंडित. त्यानंतर शेवटचं प्रकरण आहे परिशिष्ट दुसरे. त्यामध्ये काही निवडक अभंग हे या शीर्षकांतर्गत बाबांनी निवडलेले अभंग आहेत. त्यानंतर चित्रांची सूची आहे. तर असं ही अनुक्रमणिका आहे. पुढे बाबांनी मंगलकामना ह्या शीर्षकांतर्गत जे दिलं आहे ते आपण वाचूयात. मंगलकामना. ज्यांच्या कृपा कटाक्षाने सर्व अरिष्टांचा नाश होऊन परम मांगल्य प्राप्त होते, जे सर्व मंगलांचेही मंगल, अशा परम गुरु नित्यानंदांच्या चरणकमलांचे मी स्मरण करतो. ज्यांच्या कृपा कटाक्षाने सर्व अरिष्टांचा नाश होऊन परम मांगल्य प्राप्त होते, जे सर्व मंगलांचेही मंगल, अशा परमगुरु नित्यानंदांच्या चरणकमलांचे मी स्मरण करतो. जो मलरहित परमशुद्ध पूर्ण ब्रह्म आहे, ज्याच्या सहवासाने ब्राह्मी स्थिती सहज प्राप्त होते, त्या परब्रह्म श्री गुरुचे मी स्मरण करतो. सिद्ध जनांच्या ध्यानाचे लक्ष, वैराग्ययुक्त ज्ञानाने प्राप्त होणारा परमसाक्षी, वेदांताचा आधार,
असे ज्यांचे स्वरूप आहे ते श्री नित्यानंद आम्हाला पूर्ण मंगल प्रदान करोत. सिद्धजनांच्या ध्यानाचे लक्ष वैराग्ययुक्त ज्ञानाने प्राप्त होणारा परमसाक्षी वेदांताचा आधार असे ज्यांचे स्वरूप आहे ते श्री नित्यानंद आम्हाला पूर्ण मंगल प्रदान करोत. ज्यांच्या कृपा प्रसादाने मानवाला एक नवीन चैतन्य दशा प्राप्त होते, जे शक्तिपातद्वारा आपली आत्मशक्ती शिष्यांमध्ये संक्रमित करून त्यांना देखील स्वतःप्रमाणेच पूर्णत्वात स्थिर करून टाकतात, ते परमगुरु श्री नित्यानंद या ग्रंथाच्या रचनेमध्ये पूर्ण सफलता प्रदान करोत. जे सिद्ध लोकवासी असूनही सर्वत्र व्याप्त आहेत, चैतन्य आत्मा हे ज्यांचे शुद्ध स्वरूप आहे, शिष्यजनांची जे पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती आहेत, त्यांची कृपाच जीवब्रह्मैक्य बोधरूप आहे, त्या माझ्या हृदयेश्वर श्री गुरु नित्यानंदांना सर्व मंगल प्राप्त्यर्थ मी वंदन करतो. सिद्ध विद्यार्थ्यांचे हृदय हे ज्यांचे निवासस्थान आहे, जे सिद्ध विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश करून अनंत प्रकारच्या क्रियारूपाने कार्यान्वित होतात, अशा त्या सिद्ध विद्यार्थ्यांच्या प्राणवल्लभ श्री गुरु नित्यानंदांची ग्रंथपूर्णतेसाठी मी प्रार्थना करतो. जे माझे परमपिता आहेत, जे भेदाभेदांच्या पलीकडे आहेत, ज्यांच्या व्यवहारात सर्वात्म समता आहे, जे सहज सिद्धावस्था प्रदान करू शकतात, अशा त्या सिद्ध मार्गदर्शक श्री गुरुदेवांना ध्यानपूर्णते प्रीत्यर्थ मी वंदन करतो. हे कृपादात्या सद्गुरू, तुझ्यापासून प्राप्त झालेली सिद्ध विद्या ही तूच आहेस. तू सर्वत्र पूर्ण रूपाने व्यापक असल्यामुळे सिद्ध विद्यार्थ्यांना तुझे दर्शन नीलेश्वरीमध्ये वारंवार होत असते. हे नीलमणी भगवान श्री नित्यानंद, तुझ्या चरणकमली मी वंदन करतो. सिद्ध विद्यार्थ्यांचे मी माझे हे अज्ञान नष्ट होता क्षणी जे नीलबिंदूमधून तात्काळ प्रकट होतात, आत्मज्ञान हीच ज्यांची पूजा, सोहम जपानुसंधान हा ज्यांच्या स्मरणाचा मंत्र, पूर्ण समर्पण हा ज्यांचा नैवेद्य, ध्यानोत्तर परमानंद हेच ज्यांचे शुद्ध स्वरूप, सिद्ध विद्यार्थ्यांचे आराध्य दैवत बनून सहस्त्रदलांतील चिन्मय पुंजाच्या मध्यभागी नीलपीठांतरी जे नित्य विराजमान आहेत, ते सर्वात्मा तत्वमसी पदाचे लक्ष मुक्तानंद हृदय विलासी गणेशपुरीवासी श्री नित्यानंद सिद्ध विद्यार्थ्यांना परमानंदाच्या अमृत वर्षावाने पूर्ण करून चिरशांती आणि नित्य तृप्ती प्रदान करोत. सिद्ध विद्यार्थ्यांचे मी माझे हे अज्ञान नष्ट होता क्षणी जे नीलबिंदूमधून तात्काळ प्रगट होतात, आत्मज्ञान हीच ज्यांची पूजा, सोहम जपानुसंधान हाच ज्यांच्या स्मरणाचा मंत्र, पूर्ण समर्पण हा ज्यांचा नैवेद्य, ध्यानोत्तर परमानंद हेच ज्यांचे शुद्ध स्वरूप, सिद्ध विद्यार्थ्यांचे आराध्य दैवत बनून सहस्त्रदलांतील चिन्मय पुंजाच्या मध्यभागी नीलपीठांतरी जे नित्य विराजमान आहेत, ते सर्वात्मा तत्वमसी पदाचे लक्ष मुक्तानंद हृदय विलासी गणेशपुरीवासी श्री नित्यानंद सिद्ध विद्या परमानंदाच्या अमृत वर्षाने पूर्ण करून चिरशांती आणि नित्य तृप्ती प्रदान करू. ते सर्वांना तत्वमसी पदाचे लक्ष मुक्तानंद हृदय विलासी गणेशपुरीवासी श्री नित्यानंद सिद्ध विद्यार्थ्यांना परमानंदाच्या अमृत वर्षावाने पूर्ण करून चिरशांती आणि नित्य तृप्ती प्रदान करोत.